नमस्कार, मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आता मी आलोय कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय इथे. आजचा व्लॉग जरा वेगळा असणार आहे, बघू आपण आता. हे बघा, हे इथं आपल्याला तिकिटाबद्दल माहिती मिळते. साधारणतः 40 रुपये तिकीट आहे एकाच आणि लहान मुलांचं वेगळं आहे. त्यात पण ते उंचीनुसार तिकीट दिलेलं आहे. बघा बाबा आपापली उंची किती येते. तर तिकीट घेतलंय आपण इथं काउंटरवरून आणि लक्षात ठेवा इथं फक्त कॅश चालते, नाहीतर मग तुम्ही ऑनलाईन पण इथं बुक करू शकता. आणि हे आहे संग्रहालयाचा मुख्य प्रवेशद्वार. इथं जवळच पेड पार्किंग आहे, तिथं मी गाडी पार्क केली आहे आणि तिथून आता तिकीट दाखवून मी आतमध्ये आलेलो आहे. आत आल्याच आपल्याला कशा दिसतोय त्यात पूर्ण रस्ता दिला आहे, प्राणी दिलेत कोणता कुठे येते त्यानुसार आपल्याला आता फिरायचंय. तर चला. झू रे झू रे झू. आत आल्यालाच बघायला मिळतंय. आत आल्यानंतर उजव्या बाजूने पण सुरू करता येईल किंवा डाव्या बाजूने पण सुरू करता येईल. पण जायचं कुठून आता? चला डाव्याने जाऊ. बघा ही पहिली जागा आहे. तसे माकडं दिसले तिथं आपल्याला. त्यांना खायला देणे कायदेशीर गुन्हा आहे. थोडंसं मी पुढे आलो, इथं देखील मला आणखी माकडच दिसत आहेत. मला जरा भीती वाटायला लागली. इथं मी एकटाच आहे आणि यांना असं कसं ठेवलं समजत नाहीये. म्हणजे यांनी जर ठरवलं तर उड्या मारून सहज बाहेर येतील. पुढं आहे काय? आणि हा दिसलाय आपल्याला पहिला साप, धामण. आलोय स्नेक पार्क मध्ये आणि बघा कसा बसलाय नाक फणा काढून. हा खोटा आहे, आपल्याला खरे बघायचे आता. आणि हा दिसलाय आपल्याला दुसरा प्राणी, कासव. लाल कानाचे कासव अशी पाटी लावली त्यांनी तिथे. इथं आहे त्याची माहिती, लाल कानाचे कासव. इथं फोटो काढण्यासाठी पण चांगली जागा केलेली. ह्याच्या मधोमध जाऊन तुम्ही फोटो काढू शकता. इथं आल्यानंतर असं वाटतं बघा, हो ही जराशी माहिती आहे इथं, खास करून सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी, ज्यांना आपण कासवच म्हणतो. अर्थात ते कासवच आहेत. तर त्यांचे 3 प्रकार इथं दिलेत: टर्टल, टेरापिन आणि टॉर्टॉइज. आता आपण बघणार आहोत घोणस. हे बघा आरामात झोपलाय, आराम सुरू आहे. इथे एक आहे, या इथं एक आहे. बघा त्याचं नक्षीदार अंग. जास्त लांब नाही येतो इथून. हे बघ इथं जाळी आणि तिथंच आतमध्ये येतो. प्राणी जगातील सर्वात जास्त आयुष्य बृहत कासवाचे आहे. ते 200 वर्षाचे आहे. बघायचे जाळीदार अजगर, पण कुठं आहे? अरे बापरे, हे बघा खूप म्हणजे खूप मोठं आहे ते. एनाकोंडाच वाटतोय खरा खरा. आणि इंग्रजी त्याला रेटिक्युलेटेड पायथन म्हणतात, बिनविषारी. अर्थात ते विषारी नाही. बघायचं चांदणी कासव, इंडियन स्टार बॅक टॉर्टॉइज. हे बघा इथं. तर फोन आतमध्ये नाही घालू शकत. हे बघा दिसतंय का आता? हां आता दिसतंय. त्या पाण्यातील मगरीची लांबी 33 फूट 10 मीटर्स एवढी असू शकते. इथं आपण आतमध्ये आलो आहोत आणि आता आपल्याला बघायचं आहे ग्रीन इग्वाना. नागिन बिनविषारी. काती नाही त्याची, म्हणजे स्किन काढलेली आहे आणि त्यामागे नागिन दिसेल, धूळ नागिन. क्रिकेट बरं का, क्रिकेट नाही. इतकी मोठी जागा सोडून हे कोपऱ्यात जाऊन बसलेत. त्यांचं लक्ष माझ्याकडे. अरे बांबू पीट वायपर, अर्थात चापडा मराठी शब्द आहे त्याला. तर एकदम हिरवा, म्हणजे विचार करा जंगलामध्ये जेव्हा हिरवी झाडी असतात तिथं बसल्यानंतर तो सहजासहजी आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. एक प्रकारच्या रेप्टाईल पासूनच इव्हॉल्युशन झालं आणि त्यात साप तयार झाला. खोटा साप. बघा कसा बसलाय, स्वागत आला जसं काय. हे बघा काय सापडलंय मला. ही आहे सुसर. आणि थोडं पुढं आलं की बघायला मिळते मगर. ते बघा त्या कोपऱ्यात बसली आहे. आपल्याला इथूनच बघावं लागेल ते. काय पान कासव. पान कोंबडा ऐकलं होतं, पान कासव पहिल्यांदाच बघायचंय. आता दिसतंय का? पण खालून बघितलं ना, बघा इथं आहे. हां दिसलं. माझ्याकडेच बघता वाटतं. केलं बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि समोर ना इथं माहिती दिलेली आहे सापांविषयी. सर्पदंश, प्रथमोपचार, सापांची डोकी, सापांच्या शेपट्या. कारण त्यावरून आपल्याला त्या सापाचा प्रकार ओळखता येतो. सापांची मराठी नावं जी असतात ना ती लई गमतीदार असतात. हे बघा चापडा, डुरक्या घोणस, खापर खवल्या. बघा नावच विचित्र आहे. 2 डोक्यांचा विचित्र साप. हे सापाचं नावच विचित्र आहे, म्हणजे किती विचित्र असेल तो. 2 डोक्यांचा दिलाय असतो का? असा असेल बाबा दिलाय, म्हणजे फ्रेक म्हणतात इंग्रजीत त्याला. इथं आहे नाग, स्पेक्टॅकल कोब्रा. 2 साप आहेत तिथे. तर काम पण सुरू आहे लोकांचं. थोडासा ना त्याचा फणा दिसतोय तिथे. कोपऱ्यात पण आहेत 2. तसं भयानक दिसतं ना.
गंमत जम्मत दिवड बिनविषारी. तिथं ना पाण्यामध्ये पण काही साप आहेत, ते पलीकडं पण आहे. इथं आपल्याला घोरपड बघायला मिळते. घोरपड ना सहजासहजी दिसत पण नाहीये. लोक इथं येतात, त्यांना असं वाटतं इथं काहीच ठेवलेलं नाही. आणि घोरपड एकदम म्हणजे अलीकडंच आहे. एक दिवस असा येईल का की पृथ्वीवर एकही प्राणी नसेल. हे मस्त आहे. तुम्ही काय करा, इथं आलात ना, तुमचं मुंडकं काढा ना वर आपलं, म्हणजे मागं जाऊन उभं राहा आणि फोटो काढा. त्यासाठी आता सोबत पाहिजे कोणतरी. मी आलो एकटा, आता मी कसं करू, माझं मुंडकं इथं लावून पुढे जाऊन कसा फोटो घेऊ. इथं बघायला मिळतं आहे अजगर बिनविषारी पायथन. इकडे लक्षच नाही गेलं, वरती देखील एक मोठं अजगर बसलेलं आहे. छोट्या सर्पांकरिता सर्प प्रतिबंधक कंपाऊंड माहितीसाठी दिलं यांनी. कंपाऊंडचं एक उदाहरण दिलं इथे. विश यू अ गुड हेल्थ. चलो, मला कळालंच नाही मी आत कुठून गेलो बाहेर कुठून आलो. अच्छा, मी तिकडून गेलो होतो मगाशी आणि इथून आलोय बाहेर. काय चला तर आपले सगळे सापं बघून झालेत. आता सापं बघायला मजा आली. त्यातून नाग होता ना, तो मी बराच वेळ बघत बसलो. आणि जिथं बरं वाटेल तिथं थांबायचं, थोड्या वेळ व्यवस्थितपणे बघायचं, निरीक्षण करायचं, आरामात फिरायचं, खाली उतरत जायचं. इकडं मोर गिधाड आहेत अशी पाटी लावली होती त्यांनी. लेक पण दिसतोय कात्रज. दिसला हां, दिसला का मोर. ठेवण्यासाठी अशी जागा केलेली आहे. इंडियन पिफॉल, भारतीय मोर. पिफॉल का पिकॉक? शाळेत तर पिकॉक सांगितलं होतं. बघावला गेल्याचा काय विषय येतो. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, ही गोष्ट तर लक्षात ठेवावीच लागेल. मला वाटते तर पाणी असेल नेहमी, कारण खालची जमीन बघून वाटतंय तसं पॅन्ट्री पडलेली, भेगा पडलेल्या. हे इकडे आहे जरा पाणी. तिकडे तर बिल्डिंग दिसत आहेत, इकडे डोंगर दिसत आहेत. मोकळा परिसर, एकदम शांत, वारं सुटले जरासं. इथं पण काही माहिती दिली आहे पक्ष्यांविषयी. पक्षी त्यांच्या चोचीचा उपयोग कसा करतात. फावडे, भाला, अडकित्ता, चिमटा, चिमणी, नळी. घोबडाच्या पाठीला डोळे असतात, हे खरं आहे काय? आज विकेंड नाही, त्यामुळे गर्दी पण नाही. माझी शांतीत भटकंती सुरू आहे. आतमध्ये कसं नाही, फिरण्यासाठी खूप लांब लांब जावं लागतं. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल देखील घेऊ शकता. त्याचं काय ते तिकीट असेल, त्यात बसून देखील तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता. इथे इतिहास दिलाय प्राणी संग्रहालयाचा. मी जे व्हेकलचं बोललो ना, त्याविषयी पण इथं जरा माहिती दिलेली आहे. ते तिकडे बघा, ते निळ्या रंगाचं पाटी दिसते ना, ती एंट्रन्स आहे. आपण पलीकडच्या बाजूने जाऊन आलोत आणि आता ह्या दिशेने जातोय. सापांचा किंवा रेप्टाईलचा जो भाग होता ना, तो आपण बघून घेतलाय आणि आता आपल्याला बघायचं आहे. बघू पुढे, दाखवतो. हे खूप जुनं घर दिसतं इथं. घर म्हणजे काय माहित. खाण्याची नसली तरी आतमध्ये पिण्याची सोय आहेच. मी पण दिसतोय. हे चालत चालत आपली वारी सुरू आहे प्राणी बघण्यासाठीची. लिओपोर्ट कॅट म्हणजे मराठीत वाघाटी. जंगल कॅट, रान मांजर. म्हणजे आपली जी साधी मांजर असतात ना घरातली, त्यापेक्षा मोठी आणि दणकट दिसते किती. बापरे. हे समजा मांजरापेक्षा मोठी आणि कुत्र्यापेक्षा लहान. यानंतर बघायचा आहे राज्य प्राणी शेकरू, जो की फक्त भारतात आढळतो. शेकरू ना भीमाशंकरकडे पण आढळतात. मी गेलो होतो बघायला, मला एकच दिसला तिथं. असतेला दिसला. शेकरू बघण्यासाठी ना पायऱ्या पण लावलेल्या आहेत. लावल्या म्हणजे बांधलेल्या आहेत. शेकरू कसं कुठं पळत आहे, कुठं गेलं ते इकडचं. इथं एक शेकरू दिसतंय, बहुतेक वरती आहे एक. बरं चालावं लागतं इकडं आणि लवकर सध्या काही दिसणं. पण इथं मला आता दिसला सगळ्यात आधी भारतीय अस्वल. लहान मुलांनी असा गोंधळ लावला इथं. काय माहित काय सुरू आहे. 2 अस्वल दिसले शेवटी. ते मुलं कधीच ओरडत होते बियर, पण त्यांना समजत कसं नाही. जर ते अस्वल भारतीय आहे, ज्याचं नाव आहे भारतीय अस्वल, तर त्याला भारतीय भाषेत हाक मारा ना. इंग्रजीत कसं कळणार आहे? बरोबर ना.
हे बघा बिबट्याविषयी भरपूर माहिती दिली आहे इथे आणि जी नावं असतात ना यांची त्याविषयी पण दिलं इथं. आणि मला वाटतं एका गोष्टीत तर आपण सगळेच कन्फ्यूज असतो, ती म्हणजे नेमकं कशाला काय म्हणायचं आहे. बिबट्याच्या अंगावर तशी नक्षी असते, जगवारची वेगळी असते, चित्त्याची आणखी वेगळी. आणि चित्ता हा जास्त लवचिक पण असतो तुलनेत. बिबटे दिसतोय बरं का, पण आता कॅमेऱ्यात नाही दिसायचा तो, मला डोळ्याने दिसतोय. इथं ठिकठिकाणी मस्तपैकी बसायला जागा केलेली आहे, मस्त. हा मी कुठून कसा भटकतोय मलाच कळना. आता बघायचंय चितळ. चितळ म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतात स्पॉटेड डिअर. यानंतर बघायचंय सांबर. मित्रांनो इडली सांबर वेगळं आणि हे सांबर वेगळं. इथं भरपूर सांबर दिसत आहेत. हे सांबर खूप मोठे आणि शिंग पण इतके मोठमोठे त्याचे. या संग्रहालयातला पांढरा वाघ एक आकर्षक प्राणी आहे, तो बघायला मिळाला पाहिजे. बिबट्या दिसला पण बिबट्याला लांबून दिसला. आधी तर बिबट्याचे फक्त टिपकेच दिसत होते, नीट बघितल्यावर कळालं बिबटे. जाई नाही लागलेली वाघाला. हां, वाघ उड्या मारू शकत नाही ना जास्त लांब. बेंगाल वाघातील पांढऱ्या रंगाचा नमुना आहे, वेगळी प्रजात नव्हे. वजन बघा 135 ते 260 किलो. त्या हिशोबाने माझं बरंच कमी आहे. मग बेंगाल वाघ जो आहे ना तो अगदी जवळ आहे. चला धावत चला धावत. लहान मुलं पळतात, मी पण पळतो कारण मला बघायचं. अरे यार कुठं गायब झाला. हा बघा इथं अगदी जवळ आलाय. धावा. आजच्या या शुभ दिवशी वाघाने सर्वांना दर्शन दिलेलं आहे. इतका भयानक खतरनाक आहे, जबरदस्त. तर मित्रांनो कशी वाटते मोठी मांजर. ही त्या वाघाची माहिती. बेंगाल वाघ, बेंगाल टायगर. बेंगाल वाघानंतर दिसलाय पांढरा वाघ, झोपलाय पण तो मस्त आहे. आणि इथून आपण बाहेर पडतोय. वा, इथे गव्याची माहिती. अरुणाचल प्रदेशाचा राज्य प्राणी मिथुन. अच्छा त्याला मिथुन म्हणतात अरुणाचल प्रदेशमध्ये. बहुतेक तसंच आहे ते. हा आहे बायसन, गवा. 3 आहेत. इथं बसण्यासाठी ठिकठिकाणी चांगली जागा केलेली आहे. मी पण जरासं बसलो होतो. बराच वेळचं भटकतोय. जरासं पाणी पिऊ आणि मग पुढं जाऊ. जशी दुपार होत जाते तशी गर्दी वाढत जाते. तसं मी तर लवकर सुरू केलं होतं. लोक मागून येऊन पुढं चाललेत माझ्या. मी बसलोय आराम करत. बरंच चालावं लागतंय. ती व्हेकलची गरज का पडते ते समजलं. चला आता आलेलं आहे काळवीट, ब्लॅक बक. काळवीट मला वाटलं होतं काळवीट म्हणजे काळं असं, म्हणजे त्या फोटोतलं पण काळंच आहे. काही काळे, काही कमी काळे आणि काही ते दुसऱ्या रंगाचे. इकडं आहेत काळे काळवीट आहेत. हे जरा बघावं लागेल हा फरक काय आहे त्यांच्यात ते. आणि नर आणि मादाचाच फोटो असेल. मला वाटतं ते शिंगावाले जे आहेत ना ते नर आहेत, जे की काळे पण आहेत आणि बाकीचे मादा आहेत. इथं समोरच्या बाजूला निलगाय. ही आहे निलगायची माहिती. हे काय असतं काय माहीत. बोसे लाफूस असू द्या, मराठीत निलगाय. या इथं निलगाय दिसत आहेत बसलेल्या. त्यांचं पण माणसांसारखंच आहे. वस्त्र पाहिजे आपलं, नाही अन्न पाहिजे, निवारा पाहिजे. त्यानंतर आहे चिंकारा, इंडियन गॅझेट, गॅझेला बेनेटी काय असेल ते. चिंकारा दिसले तर खूपच छोटे छोटे आहेत. ते बघा किती छोटे. असेच आणखी काही आहेत. हा जरा जवळून बघायला मिळतोय. मला वाटतं आता जास्त काही राहिलं नसेल, थोडंसंच आहे पुढं. खूप मस्त इथे लिहिलेले आहेत. झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले. कोल्हा तर आपल्या ओळखीचं आहे. बघा ना, जवळजवळ पूर्ण भारतभर आढळतो पण दिसत नाही. आता काय करता, झोपला असेल. या इथं हत्तीची देखील माहिती दिलेली आहे. आशियाई हत्ती. इथे बघा झूची हद्द संपते, हद्द समाप्त. आणि इथेच आपल्याला बघायला मिळेल हत्ती. लांबी खूप दिसतोय का? दिसला का? आता दिसेल. त्यानंतर बघायचं आहे आता आशियाई सिंह, एशियाटिक लायन. आणि याविषयी माहिती अशी की आशियाई सिंह जगभरात फक्त भारतात गुजरात राज्यातील गीर अभयारण्यात आढळतात. नकाशा बघितला तर फक्त गुजरातमध्ये दिसतंय तुम्हाला. इकडे आहे बरं का सिंह दिसतोय, पण इतका आरामात झोपलाय ना तो. तेव्हा टंगड्यावर करून झोपलाय. आपल्याला वाघ दिसला होता बरोबर, पण सिंह तर झोपलाय आरामात. त्यामुळे सगळे प्राणी बघायला मिळतीलच असं नाही. भारतीय लांडगा कुठे गेला? अरे तिकडे गेला परत तो. बघा चला बाबा, लांडगा तर दिसला. कोल्हा होता पलीकडं, कोल्हा नाही दिसला मला. ये थोडं पुढं ये रे, तुझा व्हिडिओ घेतोय. थोडं पुढं. इकडं दगड ठेवलेत ना, त्यावर देखील एक बसलेला आहे डोळे मिटून. आणि तो चक्रा मारत बसलाय त्या दगडांना. यानंतर बघूयात स्ट्राइप्ड हायना म्हणजे तरस ना भारतात जवळजवळ भारतभर आढळतं. मृत प्राण्यांचे मांस खाऊन उपजीविका करणारा, म्हणजे मेलेल्या प्राण्यांना खातो. आपण बघतो ना डिस्कवरीवर. दिसला जवळ खूपच.
मगाशी आपण बघा हत्ती बघितला, त्यानंतर सिंह होता तो झोपलेला, तर ते जे आहे ते झूच्या एकदम शेवटला आहे. आता जे प्राणी दिसत आहेत ते परत जाताना दिसत आहेत. हा बघा चौशिंगा दिसला तर पाहिजे, एक दिसला बघा तिथं बसलेला. हे पण खरं आहे की प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात नाही रेकॉर्ड होऊ शकत, काही गोष्टी डोळ्यानेच बघाव्या लागतील, त्यामुळे ते बघण्यासाठी इथंच यावं लागेल. आतमध्ये भरपूर चालावं लागतं, त्यामुळे चालण्याची तयारी ठेवा, सोबतच पाणी पण ठेवा सोबत. तर जाता जाता का सिंह बिबट्याचं दर्शन झालंय, आपल्याला चांगला जवळून दिसतोय. आता इतक्या वर जाऊन काय करतोय तो झोपलाच. तर जिथून आपण सुरुवात केली होती आता पुन्हा तिथं चालू आहे, मागं गेट दिसतंय. तर हे बघा मी एकदम आरामात फिरलो, मला लागले 4 तास. यासोबत आणखी एक गोष्ट सांगेन, जो स्नेक पार्क आहे, जे साप आहे, चरपटणारे प्राणी आहेत ते व्यवस्थित बघता येतात, पण बाकीच्या प्राण्यांची काही गॅरंटी देता येत नाही. कोणी झोपलेलं असतं, कोणी लवकर दिसत नाही, कोणी लांब बसलेलं असतं. तर असं आहे, बाकी एकंदरीत चांगलं आहे आणि वातावरण एकदम निसर्गरम्य आहे, नुसते झाडं झाडं झाडं, त्यामुळे फिरायला पण भारी वाटतं. जर तुमच्याच्याने जास्त चालणं होणार नसेल, व्हेकल करा आणि त्यानेच फिरा, पण मी तर म्हणेन चालाच बिंदासपणे. कात्रजला येऊन जर कात्रज डेअरीचं दूध नाही पिलं तर काय केलं. डेअरीला भेट तर दिलीच पाहिजे. समोरच प्राणी संग्रहालय आहे आणि त्याच्या अगदी समोर म्हणजे त्याच चौकात आहे कात्रज दूध डेअरी. मी घेतलंय सुगंधी दूध, एकात काय आपलं भागणार नाही म्हणून 2 इतक्या वेळचा फिरून भूक पण लागली, काहीतरी थंड प्यायची इच्छा पण होत होती. अजून काय पाहिजे. सुगंधी दूध कात्रज डेअरीचं सुख हे घेतलं ना. आता आज आपल्या प्रवासाचा एक गोड शेवट झालाय असं म्हणता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर कराच. तर इतकं बोलून मला वाटतं आपण आपला लॉग आता थांबूया इथं आणि मागं काय लिहिलंय बघा. धन्यवाद. दिसतंय का?